महत्त्वाची घडामोड आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होणार का याकडे जनतेचं लक्ष आहे। अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। सलग 9वा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत। तर सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यानंतर कॅबिनेटमध्ये हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच आता अगदी काही क्षणात पुढच्या 20 मिनिटात अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील। सगळ्या देशाचं लक्ष आज राजधानी नवी दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसह देशवासियांना नेमकं काय अपेक्षा आहे हे जाणून घेणार आहोत। अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके सर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। देशाचं लक्ष मी म्हटलं तसं अपेक्षा नेमकं काय, कारण खूप वेगवेगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाकडनं बघितल्या जात आहेत। मला वाटतं अपेक्षा ज्या आहेत त्या आपल्याला 2-3 अँगलमधून बघाव्या लागतील। एक पहिली गोष्ट ह्या वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठलेही आता इलेक्शन्स नाही, कुठलेही केंद्रीय इलेक्शन नाही आहे, कुठले स्टेटचे इलेक्शन आहेत, जवळजवळ सगळे इलेक्शन झालेले आहेत आणि त्यामुळे काहीतरी असं चमकदार काहीतरी होईल असं काही अपेक्षा मला वाटत नाही। एका प्रकारे थेट घोषणा असं तुम्ही आता म्हणाले, म्हणजे फ्रीबीज ज्या होत्या की थेटपणे महाराष्ट्राबाबतीत सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा थेट नफा मिळेल अशा ज्या योजना होत्या त्या योजनांवरती कुठेतरी हात आखडता घेतला जाईल असं याचा अर्थ घ्यायचा। नक्कीच असं त्याचे 2 गोष्टी आहेत। एक तर मी तसं पहिलेच म्हटलं की कुठलेही राजकीय निर्णय होणार नाही, त्याचं कारण असं की इलेक्शन्स नाहीये तोंडावरती, कुठले त्यांना अशी घोषणा करायची गरज नाहीये। टॅक्स पेअरसाठी थेटपणे कर सवलत दिली गेली होती, 12 लाखापर्यंत थेटपणे टॅक्स मुक्त केला होता। त्या अनुषंगाने काही निर्णय होऊ शकतो का, किंवा तो कारण अपेक्षा आहे की तो स्लॅब जो आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते, सो त्याच्याकडे कशा दृष्टीने? त्याच्यात 2 भाग आहेत। एक मी बघतोय की जी देशांतर्गत मागणी घटली आहे ती मागणी वाढवायची आहे, हे चॅलेंज गव्हर्नमेंट पुढे आहेच। त्याचं कारण असं आहे मागणी वाढल्याशिवाय तुमचा रोजगार वाढणार नाही आणि जर रोजगार वाढवायचा असेल तर तुम्हाला मागणी वाढवायला लागेल। मग मागणी वाढती कशी नेमकी, तर लोकांच्या हातातलं जे उत्पन्न आहे त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो अर्थशास्त्रामध्ये, ते वाढवणं गरजेचं आहे। मग हे डिस्पोजेबल इन्कम कसं वाढेल ह्या दृष्टीने प्रयत्न जरूर होईल, परंतु खूप जास्त टॅक्समध्ये सवलती मिळतील असं नाही आहे। त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते। दुसरी गोष्ट आहे की तुमच्या ATC अंतर्गत जे काही लिमिट आहे 2 लाखाचं ते 2.5 लाखापर्यंत घेऊन जाऊ शकतात। म्हणजे काहीतरी थोडंसं लोकांना त्या बजेटमध्ये मागच्या वर्षी जसा थेट झटका दिला होता तसा झटका नसेल। नक्कीच नाही, ती अपेक्षा यावेळेस मी अजिबात व्यक्त करत नाहीये। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर कॅबिनेट बैठकीत आता केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट संसदेत सादर करतील। याआधी त्यांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतली, त्यानंतर कॅबिनेट बैठकीत हा अर्थसंकल्प समोर ठेवण्यात आला। कॅबिनेट बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे। आता सगळ्या देशवासियांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे यावेळेसच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय समोर येतंय, सर्वसामान्य असेल, शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, काय नेमकं हाती लागतंय याकडे लक्ष।